नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. परफेक्ट पुरणपोळी बनण्यासाठी पुरण कसे बनवायचे आणि लाटताना पोळी फुटू नये यासाठी कणिक कशी मळायची याविषयीची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर पुरण बनवण्यासाठी सर्वात अगोदर 1 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो ही डाळ आहे. ही डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ निवडून झाली की एका पाण्याने धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर ही डाळ आपल्याला अर्धा तासासाठी भिजवून घ्यायची आहे. ज्यावेळी तुम्ही पुरणपोळी करणार असाल तर अगोदर अर्धा तास ही डाळ भिजत घालायची आहे. म्हणजे 2 शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट अशी डाळ शिजली जाते. ही आपली पहिली टिप्स आहे. यामधील पाणी काढून घेऊयात आणि डाळ भिजण्यासाठी 1 तांब्या पाणी यामध्ये ओतून ही डाळ झाकून आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत पुरणपोळीसाठीची कणिक मळून घेणार आहोत. कणिक मळण्यासाठी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार थोडंसं मीठ आणि 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. सर्वात अगोदर ताटामध्ये मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. इथे महत्त्वाची आणि दुसरी टिप्स अशी आहे की यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. यामुळे पुरणपोळीची कणिक मस्त सैलसर होते आणि मग पुरणपोळी लाटताना सुद्धा आपल्याला अगदी पटकन ती लाटता येते. मोहन घातल्यानंतर सर्व मोहन आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे आणि नंतर ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. इथे 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. 2 वाटी पीठ आहे, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. यासाठी पूर्णपणे 1 वाटी पाणी आपल्याला इथे लागणार आहे. तर पुरणपोळीसाठीची कणिक पातळच असावी म्हणजे पुरणपोळी व्यवस्थित लाटता येते. मैदा वापरल्यामुळे पुरणपोळी लाटताना फुटत नाही आणि त्यामधून पुरणसुद्धा बाहेर येत नाही. त्यामुळे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा असं प्रमाण आपल्याला इथे वापरायचं आहे. कणिक मळून झाल्यानंतर तेल लावून पुन्हा ही थोडीशी सैलसर करून घ्या. जेवढे आपण ही कणिक मळून घेऊ तेवढी ती सैलसर बनली जाते. तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल त्यावरती सुद्धाही तुम्ही सैल करून घेऊ शकता. आणि पहा इथे मऊ लोण्यासारखी कणिक तयार झालेली आहे. व्यवस्थित झाकण ठेवून ही साईडला ठेवून द्या, नाहीतर कणिक सुकली जाते. तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊया. भिजवलेली डाळ कुकरमध्ये काढून घेऊया. डाळ भिजवून घेतली की ती अगदी छान शिजली जाते. आता यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे म्हणजे पुरणाला रंग खूप छान येतो. आणि 1 चमचा तेल सुद्धा यामध्ये मी टाकत आहे. तेल टाकल्यामुळे कुकरमधील पाणी शिट्टीतून बाहेर येत नाही. आता डाळ शिजण्यासाठी इथे 1 वाटी डाळीसाठी 4 वाटी पाण्याचा वापर मी केलेला आहे. तुम्ही जर पातेल्यामध्ये किंवा इतर भांड्यामध्ये डाळ शिजवत असाल तर जास्त पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल. कुकरचं झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या आपण काढून घेऊया. कुकर थंड झाल्यानंतर उघडून पाहायचा आहे. लगेचच कुकर उघडायचा नाही म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित मऊसर शिजली जाते. कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून पाहूया. हे पहा, डाळ अगदी परफेक्ट शिजली आहे. डाळीमधील सर्व पाणी नितळून काढायचं आहे. एक झाऱ्या घेऊन मी यातील सर्व डाळ काढून घेत आहे. डाळीमधील पाणी व्यवस्थित काढलं की मग पुरण छान बनलं जातं, नाही तर पुरण पातळ बनण्याची शक्यता असते. या पाण्याची आपण आमटी बनवू शकतो. पुरण बनवण्यासाठी डाळ आणि गूळ एकत्र करून आपण हे चटका देऊन घेऊया, परतून घेऊया. तर त्याच कुकरमध्ये मी चटका देणार आहे. 1 वाटी डाळ आहे त्यासाठी 1 वाटी गूळ वापरायचा आहे. गूळ जास्त झाला तर पुरण पातळ होण्याची शक्यता असते आणि जास्त वेळ जर परतलं तर पुरण कडक होण्याची शक्यता असते किंवा पुरणाच्या चाळणीमधून ते खाली जात नाही, डाळ दांडरते. गूळ टाकल्यानंतर गॅसवरती न ठेवता अगोदर हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. असाच गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे पुरण पटकन बनलं जातं. गॅसवरती आता ठेवून हे आपण परतून घेऊया. गूळ खिसून किंवा चिरून वापरला तरी सुद्धा चालेल. जेवढा बारीक गूळ असेल तेवढं पटकन इथे पुरण बनलं जातं. सतत परतत राहायचं आहे म्हणजे भांड्याच्या खाली चिकटून ते करपत नाही.
मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे शक्यतो पुरण परतताना आपल्याला जाड बुडाच्या भांड्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित त्याला चटका बसला जातो आणि मंद आचेवरती याला चटका देऊन घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा मी बारीक केलेली वेलची पूड टाकत आहे. वेलची पूड टाकल्यानंतर पुन्हा हे आपण मिक्स करून घेऊया आणि हे पहा, डाळीला चटका सुद्धा व्यवस्थित बसलेला आहे. पुरण बनण्यासाठी डाळ व्यवस्थित बनली की नाही हे पाहण्यासाठी मी तुम्हाला पुढे जाऊन एक टिप्स सांगणार आहे. तर रोजचा आपल्या वापरण्यातला 1 चमचा घ्यायचा आहे आणि तो मध्ये उभा करून पाहायचा आहे. व्यवस्थित उभा राहत असेल तर समजायचं की व्यवस्थित डाळीला चटका बसलेला आहे. गॅस बंद करून एका ताटामध्ये मी हे काढून घेत आहे. तर थंड होण्या अगोदरच याचं पुरण बनवून घ्यायचं, म्हणजे पटपट अगदी याचं पुरण बनलं जातं. डाळ जर थंड झाली तर मग व्यवस्थित पुरण बनत नाही. त्यामुळे शक्यतो जेवढं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचं पुरण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी एक पेला घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीने पुरण बनवून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही डाळ राहिलेली नाही, पूर्णपणे पुरण आपलं चाळणीच्या खाली गेलेलं आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे गुळाचं जर प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमचं सुद्धा पुरण असंच परफेक्ट बनू शकतं. बराच वेळा जास्त वेळ पुरण परतल्याने सुद्धा ते कडक होतं आणि मग त्याचं पुरण व्यवस्थित बनत नाही. पुरण बनवून झालेलं आहे. गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ घातल्याने त्याची चव अजूनच वाढली जाते. इथे 1 चमचा जायफळ मी खिसून या पुरणामध्ये टाकलेला आहे आणि पुन्हा हे यामध्ये मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे. त्याचा किती पटकन असा मऊसूत गोळा सुद्धा बनला जातो आणि हे पुरण अगदी महिनाभर हे टिकलं जातं. फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा वरती थंड पाण्यात ठेवून सुद्धा हे पुरण 8 ते 10 दिवस छान पद्धतीने टिकले जाते. आता पुरणाचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि कणकेचे सुद्धा असे छोटे छोटे जेवढ्या पोळ्या बनवायच्या आहेत तेवढे गोळे मी इथे करून घेतलेले आहेत, म्हणजे पुरणाचा हात कणकेला लागत नाही किंवा कणकेचा हात पुरणाला लागत नाही. तुम्ही इथे पाहू शकता कणकेचा गोळा अगदी छोटा घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पट इथे पुरणाचा गोळा केलेला आहे. आता कणकीचा गोळा घेऊन आपल्याला याची पातळसर अशी पारी बनवून घ्यायची आहे. तर दोन्ही हातांच्या अंगठ्याने आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे. पारी बनवून झाली की यामध्ये आपण पुरण भरून घेऊया. पुरण ठेवल्यानंतर व्यवस्थित याचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. अंगठ्याच्या मदतीने हे दाबत दाबत आपल्याला संपूर्ण या पारीमध्ये व्यवस्थित पुरण भरून घ्यायचं आहे आणि तोंड बंद करून घ्यायचं आहे. वरती उरलेली कणिक तुम्ही काढून त्याचं तोंड बंद करून घ्या. तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं, म्हणजे पोळी खालून फुटत नाही. आणि थोडीशी पिठी घेऊन हलक्या हाताने ही पोळी आपण लाटून घेऊया. पोळी लाटत असताना शक्यतो ती कडेने व्यवस्थित लाटून घ्यायची, म्हणजे त्याच्या कडा जाड होत नाहीत. आणि पोळी इथे आपली पूर्णपणे लाटून झालेली आहे, अजिबात कुठेही फुटलेली नाही. कणिक व्यवस्थित मळून घेतली की लाटताना अगदी पोळी सोपी जाते. तव्यावरती थोडंसं तेल पसरवून मग यावरती ही पोळी टाकून घ्या आणि मंद आचेवरती पोळी भाजून घ्यायची आहे, नाहीतर ती करपली जाते. साईडने तूप सोडून घ्या. तूप नसेल सोडायचं तर तेल सुद्धा तुम्ही सोडून घेऊ शकता आणि दुसऱ्या बाजूने ही आपण पलटी करून घेऊया. आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी टम्म फुगलेली अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. यावरती सुद्धा आपण तूप लावून घेऊया. पोळी उलटताना काळजी घ्यायची आहे, त्याची वाफ हाताला लागण्याची शक्यता असते किंवा उलटताना ती फुटण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे अलगद ही पलटी करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तूप लावून घेऊया. परफेक्ट पुरणपोळी बनण्यासाठी त्यासाठीची कणिक कशी मळावी, पुरण कसे तयार करावे याबद्दल मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तुम्ही सुद्धा या टिप्स सर्व फॉलो केल्या तर तुमची सुद्धा पोळी अजिबात फुटणार नाही. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. आणि याच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. 1 वाटी डाळीमध्ये म्हणजे पावशर डाळीमध्ये कमीत कमी 7 ते 8 पुरणपोळ्या व्यवस्थित बनल्या जातात. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. भेटूया अशाच पुढील रेसिपी बरोबर.